कोल्हापुरातील ऋषिकुमार राजपूत हे 25 मे रोजी मुंबईतील मुलुंड इथून चारचाकीतून कोल्हापूरला आले होते। या प्रवासादरम्यान राजपूत यांच्या चारचाकीच्या डिक्कीत ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा 8 लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला होता। या प्रकरणी राजपूत यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। शाहूपुरी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत या चोरीचा छडा लावण्यात यश मिळवले। राजपूत यांनी मुंबईहून कोल्हापूरला येताना एका ॲपवरून मुंबईतील एका चालकाला बोलवून घेतलं होतं। या प्रवासादरम्यान खोपोली इथल्या एका फूड मॉलमध्ये राजपूत हे नाश्ता करण्यासाठी थांबले असताना मुंबईतील मोहन आडागळे या चालकानंच राजपूत यांच्या चारचाकीच्या डिक्कीतील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेवर डल्ला मारल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। पोलिसांनी मोहन आडागळे याला अटक करत त्याच्याकडून 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव, संजीव बंबरगेकर, अंमलदार मिलिंद बांगर, बाबासाहेब ढाकणे, अमोल पाटील, कृष्णा पाटील, रवी आंबेकर, महेश पाटील, सुशील गायकवाड, गौरव शिंदे, सनीराज पाटील आणि सचिन पांगे यांनी या कारवाईत सहभाग घेतला।